तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज बड्डे तर झाला आहे, बड्डे बॉयचा आणि पाहुणे त्याच्यामुळे त्यांना नाश्ते देण्यात आले। अंडा पाव आमचा नाश्ता झाला। अर्ध्यांचा नाश्ता इथे झालेला आहे, अर्ध्यांना आता द्यायचं थोडंसंच राहिले, आता बाकी त्यांना दिले। आता स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे, पटपट आवरते। सोनूचं चाललंय नुसतं व्हिडिओ काढणं। आता इथं बघा आई परीला भरवतायत। परी 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 हे बघा इथं मृदुला आता टी व्ही बघत बसले आणि मैदान्स पण, आणि तनिष बघा असं झोपून टी व्ही बघतोय। आता इथे माऊ बघा माझी अशी कपड्यांच्या घड्या घालून ठेवते, कारण का ते लोक चाललेत मुरबाडला। बॅग भरून ठेवते, संध्याकाळी निघायचंय। जेवण वगैरे दुजू ऐकत नाहीये, जेवणच जा जेवणच जा। आता म्हटलं रात्री जेवलो तरी म्हणजे तुझी ऐकत नाहीये, तर कधी येणार आहे जेवून जा। आम्ही नेहमीच येतो घरी, पण त्यांना कसं आहे भूक जास्त असते त्यामुळे ते जेवणच जातात। इथं मामा आलाय, कसं असतं त्यांना भूक जास्त एक लागते। दिवस एक त्यांचं मन नाही भरत, कोणता पत्राच्या एसी लाव जरा आपल्या का एसी लावू ते काय तू आवर 11:30 झाले। कधी भाज्या स्पेशल अंडा पाव। आमच्या मम्मींनी आम्हाला पार्टी द्यायला लावली। कसली पार्टी? तुला पहिला नंबर आलाय म्हणून आम्ही पार्टी द्यायची झाली। काय काय आणलं दाखव आम्हाला। हे बघा हे बघा ग्लास आणले, तेल आणलंय, तेल आहे आणि एक तांदूळ आहे, कांदे, त्याची बाटली थंडची बाटली, अजून काय आणलं? आणि चिकन आणि हा मटन आहे। बाबा जोरात पार्टी द्यायला लावली तुम्ही आम्हाला इथं। आणि कोथिंबीर आहे, कोथिंबीर पण आणि सगळं आणलंय त्यांनी सामान। हे ना, कांदे मसाला सगळं आणि टॅमॅटो पण आणलेत बघा। अद्रक पण आणलंय सगळी पार्टी द्यायला लावली त्यांनी। मृदुलाचा पहिला नंबर आलाय। कांदे पण आहे। मृदुलाच्या आजीकडनं पार्टी आहे का? काय की माहिती तुझ्याकडनं आहे का आजीकडनं आहे? सगळ्यांकडे आहे आमच्या घरातल्या कुटुंबात। हा मृदुलाची आम्हाला पार्टी आनंद आहे का आमची नाश पहिला नंबर काढला मी म्हणून यांनी पार्टी दिली। आणि दाखवतो तुम्हाला। आता आपण बघूया मम्मी आणि आई काय करतायत। मम्मी काय करते? आई भाजी बनवते, आईला कांदा वगैरे कापून देते। मृदुलाचा पहिला नंबर आला म्हणून आईने पार्टी द्यायला लावली ना आपल्याला। हे बघा आता आई चिकन धुत आहेत। हे बघा आता आईने भाजी बनवायला घेतली आहे। काय काय टाकलं आई? वाटण टाकलं, कांदा टाकला आणि थोडं अद्रक पेस्ट पेस्ट टाकली आई। आई आधी वाटण टाकते, अगोदर वाटण, कांदा भाजून झाला का मग वाटण भाजते। मीठ टाकायचं। आईची पद्धत वेगळी आहे पण मस्त बनवते आई। आम्ही तुमच्या हाताचं बनवा, आम्ही नेहमीच बनवतो ना। जुन्या माणसाला मला चांगलं लागतं ना जरा। बघा आमची मृदुला कशी आली आता। काय पातेला आणतो बघा आता माऊ आले किचन मध्ये। आता आमच्या मम्मी भाजी बनवत आहेत। आज आमच्या मम्मीच्या हाताची आम्हाला जे भाजी खायची आहे इच्छा झाली आमची खूप। आला 2 दिवस खातेस ना कपडे धुवायला लागले का मी करते ना। तुम्ही सगळे बरे आहेत ना? नाही मला वाटलं आता संध्याकाळी तुम्ही काय बनवला? मला भूक लागली जाम। पण तुझी मजा आहे ना, म्हणजे आईच्या भेटते ना काय तुला बाहेरनं आल्यावर। मी 8 वाजता आली ना, नाहीतर मी केलं असतं। तुम्ही सगळे बरे आहेत ना? नाही मला वाटलं अजून विचारायला लागतो। अरे जा 6:30 पोरांचे चालले मस्ती, चला तुम्ही बाहेर खेळायला जा पटकन, स्वयंपाक करताना येऊ नका। पण आतल्यावरती बरं पडतं ना, मग तुम्ही करून तू नुसता किचन मध्ये आहे हा का? हा मम्मी बॉय आहे। हा बघा आला परत, ह्याला दाखवते सगळ्यांना। हा मम्मीच बॉय आहे। आणि हा आईच बॉय आहे। हा पण बघा किचन मध्ये येतो पोरींसारखा। चला बाहेर, पोरीच घ्या तुम्ही जरा। दोघी बोरींसारखेच वाटतात नुसते। बघा कशी मामाबरोबर मस्ती चालली। इथं मामा झोपलाय आणि हे दोघं मस्ती करता मामा ओरडणार नाही का? मग नुसते त्याला मस्ती चोकोबार सांडवायला आलाय तो। चोकोबार सांडतो बेडवरती, मग त्यांना ओरडणार ना मामा। आ गई परी, आ गई। हे परी हाय कर। आता यांची भाजी टाकून झाले, फोडणी चालले। जुन्या लोकांच्या हाताचं जरा खाऊशी वाटतं ना। नवीन पिढीमध्ये आणि जुन्या पिढीमध्ये चवीत फरक पडतो नाही का? हां पहिले तुम्ही चुलीवर बनवायची तेव्हा अजून भारी होत असेल ना? आता गॅस एवढं ते पहिले ते एवढं सामान पण नव्हता। हां ना, कढीपत्ता, कोथिंबीर बस
टॅमॅटो टॅमॅटो. कांदा खोबरा थोडासा. खोबरा एवढा या वाला खोबरा या 10 पैसे दानाचा खोबरा 1 रुपयाचा वाढत. हा ना. आता तरी दिसतो तुम्हाला सामान, म्हणजे आता कसं पिढी बदलले, पैसा आले सगळ्यांकडं. पहिले काय हे माल मसाला तर नव्हताच हा ना. असंच. आमची माई बा कशी चालत आली मम्मीसाठी, आणि तिची मम्मी काय करते बघा इथं. यांचं दोघींचं चाललंय आम्हाला पार्टीसाठी स्वयंपाक करणं. तर बोलतात दीदी तू आज काय नको करू, आम्हीच करणार आहे स्वयंपाक. म्हणून मी आपले आराम म्हणजे मी इकडचं तिकडचं करते आणि मुलांकडे लक्ष देते. ही बघा आमची माई बघा 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 बघा. सोनू उचल तिला सोनू. आता हिला मिक्सर लावायचं, लावा बाळा मिक्सर. हे बघा यांचं चाललंय. मला काय बनवलं बा आता जेवण दाखव ना आम्हाला. काय बनवलं? मटन रस्सा. इथं चिकन सुक्कं चालू आहे, इथं आळणी मटन चालू आहे. आणि मम्मींनी पण मगाशी मटन बनवले, ते वेगळं पोरांसाठी. चिकन बनवलं ना पोरांना वेगळं. आणि थोडा नको ठेवू ना. वेगळी मटनच्या रस्स्यात वाटण घालते आता ती थोडंसं बस. आणि आमची माई ताई काय बनवते? माई तू काय चिकन बनवते का सुका? मटण सुक्कं बनवते. हा का. आणि हे मटणाचा रस्सा केलाय. आई, बघ सगळ्यांनी ओ माई आले बा परत इथं. माईला घे ठेवून चल चल. ती मम्मीसाठी, तिच्या मम्मीला बोलली मी बनवते, पण तिची मम्मी बोलते नाही आम्हीच बनवतो. बोलली बनव मामा आता, नाही का. काय का बाळा ताई, मी बोलली ना तुला बनवते. जोरात बोल ना. रोज तुझ्या हातचं किती खायचं पाहिजे आम्ही आणि चालेल चालेल. आराम कर. माहीत आहे तू काय बोलते, 2 शब्द बोल. माहीत आहे घामाशी उमाशी झाले. आता मी बोलू शकत नाही, माझ्या बोलण्याची कॅपॅसिटी पण संपलेली आहे. मग आता काय नाहीला जर मी करते, मला आवडत नाही का म्हणजे असं तिकडे करायला. मी करते ना. पण मला सगळ्यांना एक तर आळशी बोलतात, त्यांना काय समजतो का. माझं जीव मला झालं. हो का. एवढी म्हातारी का, पॉक म्हातारी आमच्या घरातली. तुझा जीव तुला झालाय, हिला हिचा जीव झालाय. ही पकी पॉक म्हातारी आहे घरातली आमच्या. आता कसं मस्त टेस्टी टेस्टी करते बघा, त्यांना आवडतं माझ्या हातचं कधीतरी केलेलं. नेहमी नाही करत, पण करायला नाही मागत ना. हां मग ते खातात जरा. मी साधी डाळ जरी केली ना, वरण म्हणजे आपलं फोडणीचं, तरी पण त्यांना एवढं आवडतं माझ्या हातचं. हो का. थोडं माझ्या तुझ्या हातचं वरण पण असं वाटतं ना, असं वाटे घेऊन पोपट बोलतो माझी चोच लाल. वरण तर अशी डिश करून पितात. आता मटण तर बघा आता काय करते ते. मला दाखवायला तरी ठेवतात का नाही खाडा काय तरी बघाल तरी मला. हो का. आता बघू. आता बघा म्हणून ती आता आधीच तिच्या वाटेचे टोपशे खाली काढून ठेवणार आहे. तुला राहील ना, ती आता आधीच काढून ठेवणार तिच्या वाटेचं. आपली छान सवय नाही आपल्याला काढून ठेवायचं. ही माईचं चाललंय पाणी पिणे. ठसका लागला माईला. मी तर अशी मग थांब, खरं बोला. तुला धरून बांधून नाही कोण बोलत. खरं सांग, मम्मीचं जेवण आवडतं? खरं आवडतं का? खरं बोल माझ्याकडे बघून. हसला पोरगा. चल. माझी पद्धत पूर्णपणे वेगळी आहे त्यांच्यापेक्षा. वेगळी म्हणजे ही लंडनवरून आली शिकून. त्यांची पद्धत सगळी वेगळी आहे पूर्णपणे. माझी पद्धत खूप आम्ही अमेरिकेला गेलतो, ती लंडनला गेली. त्यामुळे जरा वेगळी पद्धत आहे. आम्ही अमेरिकेवरून शिकलोय. त्यांच्या फोडण्या थोड्या वेगळ्या आहेत, माझी फोडणी जरा वेगळी आहे. आणि आई त्यांना आईच्या पद्धतीने करतात आणि त्यांना असं तुम्ही सासूच्या पद्धतीने करते, दोन्ही मिक्स करून टाकते. कॉकटेल आहे. mix करते. ही कॉकटेल आहे आमच्या घरातली. त्यामुळे त्यांना असं वाटतं अरे बापरे, हिची काहीतरी वेगळी पद्धत आहे. तिने काय करून ठेवलंय, काय गोटमेट करून ठेवलंय. आणि आमच्या बाळाताईला नुसती भांडी घासायला लागते. हिला बोलते थांब जरा, आवाज येतो आवाज येतो. आवडत नाही. माझं तिकडचं काम मोकळं झालं का मी लगेच भांडी मोकळी करून टाकते. आपण 2 मिनिट थांब, व्हिडिओ काढायला आवाज येतो तरी ऐकायला तयार नाही. नुसती आवाज खडखड खडखड लोकांना वाटेल भांडी वाजवते. आवडत नाही ते पसारा. आणि ही बघा, ही नुसती हलवत राहिले. 15 मिनिटं झाले. मी बघा आमच्या चिकनचा रस्सा करून बाजूला झाल्यात. ज्यांना चिकनचा रस्सा आवडतो ना त्यांच्यासाठी त्यांनी चिकनचा रस्सा केला. ज्यांना मटनचा रस्सा आवडतो त्यांना मटनचा रस्सा केला. असं केलं. ह्यांनी केलं दोघींनी, सुनांनी आणि सासूनी. त्यांची तिघींची पार्टी आहे ना त्याच्यामुळे. हो चिकन झालं आता फोडणी टाकून फक्त थोड्या वेळाने आपल्याला जरा मीठ, आपल्या वासावरनं मीठ कळतं आपल्याला कमी आहे का जास्त आहे. वास खायचा आहे का काय ग नाक कसला वासावरनं मीठ कळायला कसला नाक आहे असं नाही काय काय ना संत्र्याचा नाक 7 घरचा नाक आहे वाटतं. मम्मी काय मम्मी तुमच्या सुनबाईचं नाक कोणचं आहे? वासावरनं वासावरनं तिला मीठ कळतोय. वासावरनं कळतं ना जिजू, कळतं ना जिजू? बघू आता चिकन चांगलं लागतं का मटन चांगलं लागतं. बघू मम्मींचा रस्सा चांगला लागतो का बाळाचा मटणाचा रस्सा का हिचा चिकनचा रस्सा? सुक्का हा हिचा चिकनचा सुक्का काय चांगला लागतं बघू आपण. मग मार्क देऊ ह्यांना आपण.
जेवताना. चला आता माई चला बाय बाय. ए माई बाय कर बाय. बाय कर बाय. पोरांचं आमच्या चालले जेवण पार्टी झाली इथे यांची. मृदुला मोहन जाधव ही आज पंजाबची पुतणी मुख्य जाधवची पुतणी ही इंग्लिश मिडियम मधनं पहिल्या नंबर काढलेला आहे तिने. त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. मम्मी ती काचेला धरला आम्हाला तिघींनी सर्व कुटुंबांना पार्टी दिली. मनापासून आभार. हे बघा थंड दे आम्हाला. थंड कर जरा. थंड दे.